दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता पंखा विहिरी जवळ सोलापूर. मोबाईल 8007 99 91 11. पंढरपूर विधानसभेचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा तो निकाल आहे. तुम्ही जर आठवलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची जी स्टेटमेंट होती निवडणुकीपूर्वी 15-20 दिवस की आता आम्ही 50 ते 80 हजार मताच्या फरकानं निवडून येणार आहोत. अजितदादांचं एक स्टेटमेंट होतं की 4 पक्षापैकी 3 पक्ष आम्ही एकत्र आहोत. जर कोण फुटून गेला तर असा कुठला माईचा लाल आहे की तो निवडून येईल आणि तो माईचा लाल समाधान अवताडेच्या रूपानं महाराष्ट्राला लगेच 15-20 दिवसामध्ये मिळालेला आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना हे ज्या आविर्भावात वागत होते की आम्ही आता तिघं एकत्र आहोत, त्यामुळं महाराष्ट्रातले जे आम्ही म्हणू तेच होऊ. विश्वासघातानं सत्तेत येता येतं, पण लोकांच्यामध्ये विश्वास निर्माण करायला ते अपयशी ठरलेले आहेत. मुळात स्वर्गीय भारतनाना भालकेंसारखा लोकांशी कनेक्ट असणारा माणूस पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही आहे की इतके लोकांशी त्यांचे संबंध होते. आणि सहानुभूतीची लाट असताना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येतोय. राज्याचं निम्म मंत्रिमंडळ तिथं थांबून होतं. अजितदादा 5 दिवस मतदारसंघामध्ये होते. प्रदेशाचे अध्यक्ष तर दर दिवशी ते सांगलीची मिटिंग झाल्यानंतर ते पंढरपूरकडेच जात होते. अशा परिस्थितीमध्ये पैशाचा वापर सरकार असतानासुद्धा तिथल्या लोकांनी या आघाडीला नाकारलं. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या लोकांच्या भावना, आम्ही त्यांना आवाहन करत होतो की महाराष्ट्रातल्या लोकांच्या भावना व्यक्त करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि पंढरपूर मंगळवेढ्याच्या लोकांनी ती संधीचं सोन्यात रूपांतर केलं. आता तुम्ही बघितलं की नांदेडमध्ये देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक आहे, देगलूर बिलोली, आणि परवाच्याच दिवशी ती बातमी होती की पंढरपुराचे हादरे नांदेडपर्यंत गेलेले आहेत. तिथल्या शिवसेनेच्या माजी आमदारांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की जर तुम्ही मला तिकीट नाही दिलं तर मी भाजपमध्ये जाणार आहे. म्हणजे हे सगळं राज्यभरातली परिस्थितीला आता तिथं बदल होतोय.